येत्या 6 तारखेला आपल्या राजा शिवछत्रपती यांचा 352 वर्ष झाले तर शिवराज्याभिषेक सोहळ्याला या निमित्त 6 तारखेला मोठा तिथं शिवराज्याभिषेक सोहळा होत असतो। युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांनी यावं, बीड जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांनी यावं हे मी असं आवाहन करतोय। या दरम्यान 5 आणि 6 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शाहिरीचा कार्यक्रम असेल, पोवाड्याचा कार्यक्रम असेल, पालखी सोहळा असेल, असे वेगवेगळे उत्सव असतात आणि अतिशय देखणा हा सोहळा होतो। जगात हा सोहळा गाजतोय आणि आपण सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं। मुख्य कार्यक्रम हा 6 तारखेला सकाळी 10 वाजता असतो। इथं शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीस होन आणि सुवर्ण मुद्रांनी अभिषेक केला जातो। हा सोहळा पाहण्यासारखा असतो। या सोहळ्याला जगभरातून आणि भारतासह महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्ताच्या लाखोंच्या उपस्थित हा सोहळा पार पडतो। तिथं पाण्याची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, सगळे बांधव करत असतात आणि या कार्यक्रमाला मनोजदादा जरांगे पाटील हे सुद्धा सकाळीच सूर्य उगता दर्शन घेणार आहेत महाराजांच्या त्या स्मारकाचं आणि तिथं अभिवादन करायला मनोजदादा सुद्धा जाणार आहेत। त्यामुळं सगळ्या शिवभक्तांनी मोठ्या ताकदीनं तिथं यावं ही मी आपल्याला विनंती करतो। आपण म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत, तसंच बीड जिल्ह्यातील किती शिवभक्त सोबत हजर राहणार? हजारो शिवभक्त असतात। आम्ही कुणाला गाड्या लावत नाही किंवा कुणाला हे बदल, फक्त एक ओढ असते 6 जून, एकच धून आणि 6 जून असं म्हटलं जातं। 12 जानेवारी असेल, शिवाजी महाराज जयंती असेल किंवा जिजामाता जयंती 12 जानेवारी आणि 6 जून या 3 तारखाला शिवभक्त येत महाराष्ट्रातले उत्स्फूर्तपणे येतात। त्यामुळे हजारो बांधव बीड जिल्ह्यातून दरवर्षी जातात। तुम्ही बघत असता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त शिवभक्त तिथे जात असतात आणि या वर्षी सुद्धा ती परंपरा कायम राहील। बीड जिल्ह्यातून सगळ्यात शिवभक्त तिथं जातील, मोठ्या संख्येनं जातील आणि तो दरवर्षीचा रेकॉर्ड आपला कायम राहील।